पिछले 1.5 साल से लोगों को कोरोना की वजह से मुख्तलिफ मसाइल का सामना करना पड़ रहा है। इसी के तहत ज़िला परिषद की जनरल बॉडी मीटिंग और दीगर मीटिंगें ऑफलाइन लेने के बजाय ऑनलाइन लिए जा रहे हैं। ताहम कोरोना की लहर ख़त्म होने के बावजूद लंबे अरसे के बाद ज़िला परिषद के इजलास का ऑफलाइन इनेकाद किया गया। इस मीटिंग में 63 में से बेशतर मेंबरान शरीक हुए। कुछ नामवर शख्सियतों को खिराज अक़ीदत पेश करके इजलास का आगाज़ हुआ। इजलास में शुरू होते ही ज़िला परिषद के शोबे तामीरात के तहत भोकर और देगलूर को तकसीम किए जाने की वजह से नाइंसाफ़ी होने का अंदेशा ज़ाहिर करके इस फैसले के ख़िलाफ़ एहतजाज किया गया। मजम्मत के बारे में बैनर लेकर मेंबरान ने अपनी बात पेश की। नांदेड विभागाचे डिव्हिजन बनवले त्याच्याबद्दल आमची काही हरकत नाही। हा 2 डिव्हिजनला तुम्ही दिला, भोकरला नांदेड जिल्हा परिषदेचाही, देगलूरला नांदेड जिल्हा परिषदेचाही, पण नांदेडला करायचा असेल तर तुम्ही सभा होती। गेल्या 3 महिन्याच्या नंतर सभागृहामध्ये ऑफलाईन सर्वसाधारण सभा सुरू झाली। सभा सुरू झाल्याच्या नंतर सन्माननीय सदस्यांच्या प्रतिक्रिया जे उमटल्या, नांदेड बांधकाम विभाग हा PM-JSY योजनेला जोडला गेला। कारण PM-JSY योजना ही स्वतंत्र योजना बनवली गेलेली आहे। पंतप्रधान योजनेच्या अंडरटेकिंग काम करणारी ती योजना आहे। त्याकरिता त्या योजनेचा कार्यकारी अभियंता नांदेड बांधकामाला जोडल्याच्या नंतर तो कार्यकारी अभियंताला बीड नांदेड हे PM-JSYचे काम आहे। त्याच्यानंतर हा विभाग त्यांनाही जोडला। त्यामुळे आज डिव्हिजनमध्ये नांदेड डिव्हिजनमध्ये कामाला माणसं नाहीत, TS ला कोणी तयार नाही, अंदाजपत्रक सगळे पडून आहेत। अशा प्रकारची गंभीर अवस्था झाल्यामुळे आज संतप्त झाले आणि सदस्यांनी बॅनरसुद्धा त्या ठिकाणी मांडले गेले की निषेध केला की हे जे आपण जे निर्णय घेतला PM-JSY बांधकाम विभागाला जोडण्याचा, तो निर्णय तात्काळ रद्द करावा आणि शासनाला आमची मागणी पाठवावी असे अध्यक्ष महोदय नांदेड जिल्हा परिषदेच्या यांना मागणी केली। मागणी केल्याच्या नंतर सभागृहामध्ये अध्यक्ष महोदयांनी बराच वेळ या मागणीला प्रतिसाद देत नव्हत्या, पण सदस्यांच्या प्रतिक्रिया तीव्र झाल्या आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की आपल्या जे भावना आहेत ते आम्ही शासनाला 100% पाठवू। त्यानंतर सभागृहामध्ये म्हणजे गरमीचं वातावरण एवढे मोठ्या प्रमाणात झालं, फॅन पुरत नव्हते। सभागृहामध्ये कमीत कमी 100 ते 150 जवळपास सदस्य आणि अधिकारी 200चा तापा होता। अशा अवस्थेमध्ये हवा कोणी येत नव्हती, घामाचे लोंढे सदस्यांचे निघत होते आणि अशा अवस्थेमध्ये 3 महिन्याला सभा आल्याच्या नंतरही सभागृहामध्ये उद्या सभा असताना नियोजन फॅन वगैरे बसवायला पाहिजे होते, ते कुठलेही बसवल्या गेले नाही। म्हणजे जाणीवपूर्वक सदस्यांना त्रास व्हावा ही भूमिका जर असेल जिल्हा परिषदेची नांदेडची, तर ही भूमिका आम्हाला योग्य वाटत नाही। त्यामुळं सदस्यांनी सांगितलं की तुम्ही फॅन वगैरे बसवा, आम्हाला प्रश्न उपस्थित करायचे, कमीत कमी GB संध्याकाळच्या 7 ते 8 वाजेपर्यंत चालेल, त्यावेळेस आम्ही हे कशा प्रकारे चालवायचं आहे, तर आपण फॅनची व्यवस्था करा, अन्यथा GB 7 ते 8 दिवसानं घ्या अशी मागणी केली। बराच वेळ गदारोळ चालला आणि त्या गदारोळाच्या नंतर सन्माननीय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी सभा तहकूब केली। सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी सभा तहकूब केल्याच्या नंतर सभागृह सर्व सदस्य बाहेर पडले।